पवार साहेब त्या ठिकाणी निवडणूक आधी लढवणार होते. त्यांनी त्या ठिकाणी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणच्या सर्व कार्यकर्त्यांच्याशी सल्लामसलत करून सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आमच्या पक्षाची परंपरा आहे, प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तेही नाव घोषित करण्यात येईल. हो ना, बट निर्णय आपल्याला जी राहिलेली यादी आहे ती आपल्याला 1-2 दिवसात घोषित करण्यात येईल. काय अडचण होणार नाही. तर amongst local NCP workers, NCP workers have supported his name on a large scale, and we believe that his organization skill and his local popularity will help us in getting elected from that constituency. बोला ना. बोल दो साहब. हाँ 2 मिनट रुको ना, सवाल पूछते क्या तो बुलाओ. हाँ होने के बाद बुलाओ. बैठो शांतपणे, गडबड क्या करते हो. हाँ नाही, ह्या सगळ्यांनी मिळून उमेदवारी ठरवलेली आहे. त्यामुळं अशा प्रश्नांना फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही. सगळ्यांनी बसून निर्णय घेतलाय. असं नाहीये. शेवटी सर्वांनी बसून जे एकमताने ठाणे शहरात देखील गणेश नाईक साहेब आणि सगळ्यांनी बसून ही उमेदवार निवडलेली आहे. आणि ही प्रक्रिया आम्ही सर्व ठिकाणी केलेली आहे आणि सर्वानुमते निर्णय घेतलेलेच निर्णय आमच्या पक्षात जाहीर केले जातात. धन्यवाद. काय मगाशी केले ना. राष्ट्रवादी काँग्रेस करू सुरू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमच्या केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने निश्चित केलेली लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रातील जी नावं आहेत ती पुन्हा या ठिकाणी मी सांगतो. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून धनराज हरिभाऊ महाले, नाशिक लोकसभा मतदारसंघातून समीर भुजबळ, शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर अमोल कोल्हे, बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ अजित पवार ही 5 नावं आज घोषित करण्यात आलेली आहेत. उरलेल्या मतदारसंघातील नावं ही 1-2 दिवसात जसे निर्णय होतील तशी घोषित केली जातील.